नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुंडलिका हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, मराठी भाषेचे लेखनासाठी आपण कोणत्या लिपीचा वापर करतो? मराठी भाषेच्या लेखनासाठी आपण कोणत्या लिपीचा वापर करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, विदेशी वकालतीचे वाहनांची नंबर प्लेट डॅश डॅश रंगाची असते? विदेशी वकालतीचे वाहनांची नंबर प्लेट डॅश डॅश रंगाची असते? तर ऑप्शन क्रमांक 3 निळी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, तोफ, किल्ला, शमशेर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? तोफ, किल्ला, शमशेर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 फारसी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो? निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा। तर ऑप्शन क्रमांक 1 नाश करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, कथक हा लोकनृत्य प्रकार डॅश डॅश राज्याशी संबंधित आहे? कथक हा लोकनृत्य प्रकार डॅश डॅश या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, भारतीय घटना डॅश डॅश या तारखेपासून अंमलात आली? भारतीय घटना डॅश डॅश या तारखेपासून अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, संधीचे मुख्य प्रकार किती? संधीचे मुख्य प्रकार किती? तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत? प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी हे कशाचे प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विभक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, कानावर पडणे म्हणजे काय? कानावर पडणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 1 सहज ऐकू येणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, खालील म्हण पूर्ण करा। खालील म्हण पूर्ण करा। तर ऐकावे जनाचे ऑप्शन क्रमांक 1 करावे मनाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, मधुने लाडू खाल्ला। मधुने लाडू खाल्ला। तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र गोदावरी कोणते धरण बांधले आहे? महाराष्ट्र गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जायकवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? संत तुकडोजी महाराज खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामगीता हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, हॅग्रोमीटर ने काय मोजतात? हॅग्रोमीटर ने काय मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सापेक्ष अद्रकता हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, धनविधेयक डॅश डॅश मध्ये प्रस्तुत केले जाते? धनविधेयक डॅश डॅश मध्ये प्रस्तुत केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 2 बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 PC अलेक्झांडर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 22, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बुधभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 23, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 रामचंद्र त्र्यंबक डबीर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 24,
चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वरूत असणारे खालीलपैकी कोण? चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वरूत असणारे खालीलपैकी कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरलाल बहुगुणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कुठल्या वयाच्या झाल्यानंतर पेट्रोल इंजन असणारे मोटर सायकल चालविण्याची परवानगी प्रदान करण्यात येते? खालीलपैकी कुठल्या वयाच्या झाल्यानंतर पेट्रोल इंजिन असणारे मोटरसायकल चालविण्याची परवानगी प्रदान करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 16 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? तर ऑप्शन क्रमांक 3 वायू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वाफेच्या इंधनाचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंधनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 जेम्स वॅट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते हे विधान एक डॅश डॅश. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते हे विधान एक डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 होईल. वस्तुस्थिती आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सगळे शहाणे कसे असतील या वाक्याचा प्रकार ओळखा. सगळे शहाणे कसे असतील या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नार्थक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे? आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सरपटणारे प्राणी डॅश डॅश असतात. सरपटणारे प्राणी डॅश डॅश असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 शीतरक्ताचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विमानाचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 राईट बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 रोवाल्ड अमुंडसेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 लातूरचे खालीलपैकी कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम ए हिंद हा खिताबाने सन्मानित होते? लातूरचे खालीलपैकी कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम ए हिंद हा खिताबाने सन्मानित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 हरिश्चंद्र बिराजदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लातूरातील वाळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे? लातूरातील वाळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 देवणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पुढीलपैकी कोणत्या गुप्तराजाने महेंद्रदित्य ही पदवी पुढीलपैकी कोणत्या गुप्तराजाने महेंद्रदित्य ही पदवी घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुमारगुप्त पहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 1857च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध कोणी संबोधले? 1857च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते? खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते? तर ऑप्शन क्रमांक 2 निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सुवर्ण क्रांती संबंध खालीलपैकी कशाच्या बरोबरचा आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाच्या बरोबरचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मधुमक्षिका पालन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 तारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 15 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उस्मानाबादमधून कोणत्या डोंगर रांगा असतात? उस्मानाबादमधून कोणत्या डोंगर रांगा असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बालाघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ट्रॅफिक जंक्शन वर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाचा दिवाचा वापर केला जात नाही? ट्रॅफिक जंक्शनवर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाचा दिवाचा वापर केला जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पांढरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब फाळके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3
जो बायडेन हे आपले ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे तर ऑप्शन क्रमांक 1 8 ही आपली करेक्ट आन्सर होईल।